धन्यवाद हेडवजी. विदर्भ साहित्य संघ ही शतक पूर्ण करणारी संस्था आम्हाला तुमच्यामुळे अधिक चांगल्या रीतीने कळली आणि त्याचप्रमाणे भारतीय शिक्षण मंडळाचे कार्य पण कळले. आता मी पाचारण करते श्री जितेंद्र उर्फ गुंडू बोझावार यांना. स्नेहांकितचा आधारस्तंभ असलेले श्री राजाभाऊ बोझावार यांचे ते कनिष्ठ बंधू आहेत. स्नेहांकितच्या कार्यात ते सक्रिय आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया आता त्यांच्या सांस्कृतिक संस्थेबद्दल. श्री जितेंद्र बोझावार. नमस्कार. सगळ्या संस्थांचे प्रतिनिधी आणि उपस्थित मान्यवर सगळ्यांना नमस्कार. आज स्नेहांकित तर्फे मला इथे बोलायला सृजनने आमंत्रित केलं आहे, त्यासाठी मी सृजनचे आभार मानतो. मित्रो, स्नेहांकित गेल्या 42 वर्षापासून चंद्रपूरकरांसाठी अविरत धगधगते आहे. ती केवळ तुमच्याच सहकार्यामुळे. आज स्नेहांकितला जो आधार मिळतो आहे तो प्रेक्षकांचा, आश्रयदात्यांचा, मुख्य आश्रयदाते सुद्धा इथे आहेतच. या सगळ्यांच्या भरोशावर ही स्नेहांकित इतक्या वर्षापासून सुरू आहे. तर या 42 वर्षाच्या दीर्घ प्रवासात आज सृजननी जेव्हा म्हटलं की काही बोलायचं म्हणून तर जस्ट असे थोडंसं मागे डोकावून बघितलं तर इतके काही चांगले गायक, कलावंत, खेळाडू येऊन गेलेले आहेत. त्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला आणि त्या आठवणींनी असा एक नॉस्टॅल्जिक फील आला मला की वा, स्नेहांकितनी काय दिलं आहे. मी तर खूप लहान होतो पण हे सगळं माझ्या नजरेसमोर घडलं आहे. त्यामुळे मी त्याचा प्रत्यक्षदर्शी असल्यामुळे आज त्याबद्दल काहीतरी बोलू शकतो आहे. तर 1984 मधली एक हे आहे की लालबहादूर शास्त्री मेमोरियल बॅडमिंटन टुर्नामेंट. ही नुसती टुर्नामेंट नाही, ही एक नॅशनल लेवलची टुर्नामेंट स्नेहांकितने आयोजित केली. साधारणतः एखादी नॅशनल लेवलची टुर्नामेंट ही एखादा त्या विभागाचा सचिव आणि त्याच्या हाताखाली असलेली 100 यंत्रणा, माणसांची यंत्रणा ही कार्यरत असते आणि ते घेतलं तर त्यांच्यासाठी सहज असतं. पण एखाद्या राईट अगदी बरोबर, मी त्यांचाच उल्लेख करणार होतो. तेव्हा एखाद्या संस्थेने स्वबळावर नॅशनल्स घ्याव्या, राष्ट्रीय पातळीवर बॅडमिंटन कॉम्पिटिशन घ्यावी, हे कदाचित म्हणजे दुर्लभच असेल. याचं कौतुक म्हणून नाही, पण जे मी काही बघितलंय, आज मोठी मोठी नावं जेव्हा बॅडमिंटनची येत होती, उदय पवार, रवी कुंटे, संजय सिंग, मधुमिता, ही सगळी नावं फक्त आम्ही ऐकून होतो पण कधी बघितलं नव्हतं, त्यांचा खेळ बघितला नव्हता. पण स्नेहांकितच्या माध्यमातून ते समोर आलं, त्यांना आम्ही अनुभवलं. एक 5 फूट उंचीचा उदय पवार 4 फूट उंच उडतो आणि 12 फुटावरनं तो स्मॅश करतो. हे सगळं अद्भुतच होतं, पण ते आम्ही बघितलं. याची देही याची डोळा असं म्हणून. तेव्हा असं वाटतं की नाही, खूप काहीतरी आपण चंद्रपूरकरांना दिलंय. त्याचा लेखाजोखा हा तसा कागदोपत्री आहेच. आणि आज जसा आढावा घेताना ते असं लक्षात आलं की ते आमच्या अंतर्मनातही बसलेलं आहे. पण आज सृजनच्या माध्यमातून ते डिजिटल लायब्ररीत कैद होत आहे, याचाही मला आनंद आहे. अशा या आठवणी अशा डिजिटल लायब्ररीत कैद होण्याचंच हे युग आहे. मग 1984 मध्ये म्हणजे 18 जुलै 1984 मध्ये स्नेहांकितची स्थापना झाली. तेव्हा नाटककार विद्याधर गोखले हे आले होते, त्यांच्या हस्तेच ही स्थापना झाली. आणि त्यानंतर अविरतपणे ही संस्था पुढे चालत गेली. त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे काही मला अध्यक्ष जे म्हणून लाभले, प्राचार्य मदनराव दनकर, त्यानंतर सचिव जयेंद्र मांडवार यांच्या मेहनतीमुळे, प्रामाणिकतेमुळे आणि त्यांच्या कष्टामुळेच म्हणायला ही संस्था पुढे चालत राहील.
आता स्नेहांकितचं यापूर्वीचं नाव कदाचित रसिक असंही असू शकतं, कारण 14 ऑगस्ट 1975ला माझे वडील माधवराव रोजावार हे गेले. माझ्या वडिलांना फारच शास्त्रीय संगीताची प्रचंड आवड होती, ध्यास होता, आणि त्याच्यासाठी ते अगदी म्हणजे त्यांचं ध्येयच होतं. जे म्हणजे आज स्नेहांकित करते आहे की रसिकांपर्यंत पोचण्याचा वाचते, त्या काळी त्यांनी एकट्यानेच तो ध्यास घेतला होता की काय, असं मला वाटतं. चंद्रपुरातले सांगीतिक शिक्षक जसे साहेबरावजी तसरे असतील, ठाकरे सर असतील किंवा कासलीकर सर असतील, वडगावकर, या सगळ्यांना एकत्र घेऊन माझ्या वडिलांनी सांगीतिक मैफिली अरेंज केल्या होत्या. म्हणजे कुठेही कोणाला हे एखाद्या जागेसाठी म्हणा किंवा कशासाठी आर्थिक मदत न स्वबळावर सगळं केलं. आणि काही नावं मी म्हणजे आता म्हणजे गंगूबाई हंगल या आमच्या घरी आल्या. आमच्या घरीच त्यांनी 100 लोकांची बैठक होईल असा एक हॉल केला आहे. म्हणजे या बैठकीमध्ये या हॉलमध्ये एक सुसज्ज बैठक निर्माण केली आणि तिथे गंगूबाई हंगल, हिराबाई बडोदेकर, त्यानंतर सिनियर मोस्ट जी म्हणती आहे त्यांना माहिती असेल शांता आपटे सुद्धा आमच्या घरी येऊन गेल्या. त्या गायिका तर होत्याच, पण त्या पडद्यावर नटी म्हणून पण त्यांनी काम केलं आहे. त्याच्यामुळे ते सर्वश्रुत झालं की शांता आपटे चंद्रपूरला येऊन गेल्या म्हणून. याशिवाय एक खूप मोठं नाव, आज ते नाव घ्यायला सुद्धा आपल्याला अभिमानाचं वाटतं, ते म्हणजे पंडित भीमसेन जोशी. अक्षरशः ही व्यक्ती आमच्या घरी येऊन गाऊन गेली, मैफिल करून गेली. आणि माझ्या वडिलांनी केवळ स्वतःपुरतं नाही ठेवलं, पूर्ण शहराला त्यात इन्व्हॉल्व केलं. आणि म्हणूनच त्याच वेळेस डॉक्टर आनंद सोनवलकर पण यांच्याशी जुळले. आणि नंतर माझे वडील गेल्यानंतर त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आनंद सोनवलकर यांच्या अध्यक्षतेखाली रसिक नावाची संस्था स्थापन झाली. रसिकनी ठरवलं होतं की 14 ऑगस्ट या स्मृतिदिनीच आपण कुठल्या तरी सांगीतिक मेजवानी चंद्रपूरकरांना द्यायची. त्या हिशोबाने शोभा गुरटू, किती मोठं नाव आहे, ते सुद्धा चंद्रपूरला हजेरी लावून गेलेलं आहे. त्यानंतर जयमाला शिलेदार, कीर्ती शिलेदार यांची जुगलबंदी सुद्धा झाली रसिकच्या माध्यमातून. त्यानंतर अजून एक खूप मोठं नाव म्हणजे पंडित जितेंद्र अभिषेकी, हे सुद्धा चंद्रपूरला येऊन गेले. त्यावेळेस व्यवस्था नव्हती काही विशेष, पण इतकी मोठी मंडळी येऊन गेली, त्यांचं स्वागत झालं आणि त्यांचं चंद्रपूरचं एक वेगळं नाव साहित्य क्षेत्रात म्हणा किंवा संगीत क्षेत्रात म्हणा सगळीकडे झालं. त्याचा आनंद आणि ते सगळं बघून मग 1984 स्नेहांकितची स्थापना झाली. स्नेहांकितने तसं बरंच काही दिलं आहे त्याला, म्हणजे साहित्य, क्रीडा, संगीत या सगळ्याच क्षेत्रामध्ये स्नेहांकितनी कार्य केलेलं आहे. मोठमोठी व्याख्यानं झालेली आहेत. त्यात जस्टिस चंद्रशेखर धर्माधिकारी, त्यानंतर जस्टिस विकास सिरपूरकर, त्यानंतर पत्रकार मधुकर भावे यांची मोठमोठी व्याख्यानं झाली. आणि ही व्याख्यानं ऐकणं म्हणजे अतिशय तलम शब्दात ही मंडळी मुद्दे मांडत असते आणि आपले कान तृप्त होत असतात. त्यामुळे अशा पद्धतीचे व्याख्यानं किंवा व्याख्यानमाला ही शहरात होणं हे अभिमानाचंच होतं. याशिवाय अजून म्हणजे लिटरली एक कागदच काढावा लागेल, कारण त्या 42 वर्षामध्ये कुणाची नावं इतकी मोठी नावं आहे की ती सुटू नये हा मागचा उद्देश. नाहीतर कागद काढला की जरा टेन्शन येते इतरांना. इतक्यातलीच एक घटना आहे. बराच वेळ बोलल्यानंतर त्यांनी जेव्हा कागदाची म्हणजे बंचच काढला तेव्हा आम्ही जरा टेन्शनमध्ये झालो आणि ते रटाळ वाचन केलं की म्हणजे चंद्रपूरकर काही सहन करू शकत नाही. ते बरं झालं खिडकीतनं चहा दिसला म्हणून, नाही तर जरा कठीणच झालं असतं. मित्रहो, संगीतकार कल्याणजी भाई हे यांना आपण चंद्रपुरात बोलवलं. जयंतराव माडवारच्याच अर्थात माध्यमातून ते इथे आले होते. त्यांच्यासोबत साधना सरगम आणि सोनाली वाजपेयी ह्या सुद्धा येऊन गेल्या. त्यांची एक कला त्यांनी इथे सादर केली. अतिशय म्हणजे प्लेझंट ते वातावरण होतं तेव्हाचं चंद्रपूरचं. आणि त्या वातावरणात ही सगळी मंडळी जी येऊन गेली आहे ज्यांची नावं घेणं फार गरजेचं वाटतं, कारण ते स्नेहांकितचं एक म्हणजे माइलस्टोन्स म्हणूया आपण. त्यानंतर उषा मंगेशकर, पद्मजा फेनाणी, राणी वर्मा, अलका कुबल, निशिगंधा वाड, अर्चना जोगळेकर, स्मिता तळवलकर,
मृणालदेव कुलकर्णी, वर्षा उसगावकर, आसावरी जोशी, सचिन पिळगावकर, किशोरी शहाणे, सुकन्या कुलकर्णी, मुबारक बेगम. किती मोठी मोठी नावं आहेत. आता मी सहज नुसती वाचून दाखवली, पण यांचं आयोजन करताना आयोजकांना काय काय कष्ट लागले असतील तुम्ही समजू शकता. ते म्हणतात ना, 64 कला आणि 14 विद्या असतात. तर हे आयोजन ही सुद्धा एक कला आहे. यांनी कसं हँडल केलं असेल तेव्हा देव जाणे, पण मी तर एक प्रेक्षक म्हणूनच होतो तेव्हा. स्नेहांकितनी शास्त्रीय संगीताच्या संवर्धनासाठी अलोट प्रयत्न केले. त्या उद्देश म्हणतो ना आपण, हा मूळ उद्देश स्नेहांकितचा हाच होता की शास्त्रीय संगीत भारतीय अभिजात संगीत हे सगळ्या संगीताचं मूळ आहे. त्याचं संवर्धन करणं आपल्याला जसं गरजेचं वाटतं तसंच ते त्या शहराला पण समृद्ध करत असतं. त्याच्यासाठी हा आटापिटा स्नेहांकितचा आहे.